गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज बनवूया शिमला मिर्च. शिमला मिर्चमध्ये बेसन ॲड करूया. बघा मी कशा पद्धतीने बनवते. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली, कशी वाटते. तिला लागणारं साहित्य बघा. शिमला मिर्च धुवून स्वच्छ कापून घेतली आहे बारीक. बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, एक टमाटो बारीक कट केलेला, मीठ चवीप्रमाणे, 2 टाईपची मिरची पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता, कस्तुरी मेथी. ताजी मेथी असली तरी चालेल. ही कस्तुरी मेथी घेतली आहे. फोडणीला मोहरी, जिरे आणि हिंग. तर चला आता तेल गरम झालं आहे. चला तर फोडणी देऊया. मोहरी, झाली की जिरे, नंतर कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हिंग, कांदा छान परतला आहे. त्यात टाकूया मिरची पावडर आणि हळद. त्याला पण छान तेलामध्ये परतून घेऊया. नंतर टाकायची कस्तुरी मेथी, तिला काही जास्त परतायची गरज नाही आहे, अगदी थोडा वेळ. नंतर टाकूया बारीक चिरलेला टमाटर, याला 2 मिनिटे छान होऊ देऊया. यात टाकूया मग चवीप्रमाणे मीठ. मग टाकूया शिमला मिर्च. आता झाकण ठेवूया आणि वाफेवरच भाजीला शिजू देऊया. नंतर यात थोडा लिंबू पिळूया. तसं आपण हिंग तर टाकलाच आहे फोडणीमध्ये,
बेसन असल्यामुळे, कारण आपल्याला याच्यामध्ये आता बेसन ॲड करायचं आणि ते पचायला थोडं हलकं झालं पाहिजे. त्याच्यासाठी थोडासा लिंबाचा रस प्यायचा, थोडासा 5-6 थेंब. आपली शिमला मिरची बऱ्यापैकी शिजली आहे. आता यात टाकूया बेसन. गॅस कमी करायचा आणि बेसन टाकूया. बेसन टाकल्यानंतर झाकण ठेवून आणि त्याला वाफेवर होऊ देऊया जरा वेळ. तर छान आपण मिक्स करूया. पाच मिनटं बेसन टाकल्यानंतर छान झाकण मारून वाफेवर होऊ देऊया. झाली आपली आता ही भाजी, जवळपास झाल्यासारखीच आहे. आणि बेसन चांगलं झालं पाहिजे म्हणून 5 मिनटं ठेवूया झाकण मारून. झालीच आहे आपली भाजी. आता थोडी कोथिंबीर टाकूया. आणि गॅस बंद करूया. झाली आपली शिमला मिरची भाजी तयार. अशा पद्धतीने केली मी. जर तुम्हाला आवडली तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.